नमस्कार. मी आता तुम्हाला लेजर क्लोज कसं करायचं ते शिकवणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो पहिला कॉलम आहे हा इनर कॉलम आहे आणि हा जो दुसरा कॉलम आहे हा आउटर कॉलम आहे. याला म्हणतात इनर आणि याला म्हणतात आउटर. आपण सगळ्यात आधी हे जे आउटर कॉलम आहे यांच्या टोटल घेत असतो. ट्रेडिंगच्या आउटरची टोटल आणि ट्रेडिंगच्या आउटरची टोटल, इकडची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल. मी या ठिकाणी त्या टोटल घेतल्या आहेत पाल. ओके, जर आपण ही टोटल घेतली 2,89,500 प्लस 1,000 आणि प्लस 40,000, आपण जर या तिघांची टोटल घेतली तर ती टोटल येते 3,30,500. तुम्ही त्या टोटल नक्कीच घेऊन ठेवल्या असतील. नंतर आपण या चौघांची टोटल घेतली, ह्यांची टोटल. आपण जर यांची टोटल घेतली म्हणजे ही ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आणि ही ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल, ही जर आपण टोटल घेतली तर या त्या टोटल आहेत. आपण मागच्या वर्षी शिकलो होतो, सगळ्यात आधी आपण करतो काय, दोन्ही साईडची टोटल घेतो, मग नंतर बिग मायनस स्मॉल करतो म्हणजे आपल्याला बॅलन्स मिळतो. मग आपण या मोठ्या बेरजेतून ही लहान बेरीज मायनस केली तर उत्तराला 1,09,500 हा तुमचा असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. मित्रांनो, जर डेबिटची टोटल स्मॉल असली तर त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं आणि जर क्रेडिटची टोटल स्मॉल असली तर त्याला नेट प्रॉफिट म्हणायचं. आत्ता या ठिकाणी डेबिटची टोटल स्मॉल आहे म्हणून हा आहे ग्रॉस प्रॉफिट. हे पहा, इकडे डेबिटची टोटल, या चौघांची जर टोटल घेतली तर ती एवढी येते आणि जर यांची टोटल घेतली तर ती टोटल एवढी येते. जर याच्यातून आपण हे मायनस केलं तर एवढं आन्सर येतं. काय सांगितलं मी, जर समजा डेबिट टोटल स्मॉल असेल तर त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात आणि जर क्रेडिट टोटल स्मॉल असेल तर त्याला ग्रॉस लॉस म्हणतात. आत्ता या ठिकाणी डेबिट टोटल स्मॉल येते आपली, बरोबर. जर डेबिट टोटल स्मॉल आहे तर त्याचं नाव काय असणार आहे, मी इतक्यात म्हटल्याप्रमाणे ग्रॉस प्रॉफिट. म्हणून मी आत्ता इकडे ग्रॉस प्रॉफिटच्या जागी ही प्राईस लिहितोय 1,09,500. ही प्राईस मी आत्ता इथे लिहिणार आहे 1,09,500. मी ही डेबिटलाच का घेतली, कारण डेबिटची टोटल स्मॉल होती म्हणून. आता दोन्हीकडे मी आपल्याला बिगर टोटल लिहायची आहे. बिगर टोटल किती आहे, 3,30,500. मी आता दोन्हीकडे ती टोटल लिहिल, 3,30,500 आणि 3,30,500. ही कुठे लिहिली आहे पाहिली का तुम्ही, दोन्ही साईडला लिहिली आहे. लक्षात आलं आहे? ओके, बरं, परत एकदा मी काय सांगितलं. आत्ता आपण काय केलं, ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल घेतली, ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल घेतली, क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल मायनस केली, जे काही आन्सर आलं ते ग्रॉस प्रॉफिट लिहिलं. डेबिटची टोटल स्मॉल आहे म्हणून आपण आन्सर डेबिटला घेतलं आहे, क्रेडिटची टोटल स्मॉल असते तर आन्सर क्रेडिटला घेतला असतं. आता हा ग्रॉस प्रॉफिट डेबिटला आहे. आपल्या अकाउंट्समध्ये एका ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. जर पहिला इफेक्ट डेबिटला असेल तर दुसरा इफेक्ट कुठे जायला पाहिजे, क्रेडिटला. मी त्याला इकडे क्रेडिटला घेतोय फर्स्ट लाईनमध्ये. बाय ग्रॉस प्रॉफिट अकाउंट 1,09,500. हा डेबिटला आहे तर तिकडनं याला मी टाकलं कुठे, क्रेडिट. त्याच पद्धतीने आता आपण प्रॉफिट अँड लॉस क्लोज करणार आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या आउटरची टोटल आणि प्रॉफिट अँड लॉसच्या आउटरची टोटल, डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल, मी त्या टोटल ऑलरेडी घेऊन ठेवल्या आहेत. या ठिकाणी आता जर क्रेडिटची टोटल घेतली म्हणजे 1,09,500 प्लस 2,000 प्लस 1,800, हे जर आपण टोटल केली तर ती येते 1,13,300. आणि जर आपण डेबिटची टोटल घेतली म्हणजे हे जे आयटम दिसत आहेत 7,000 पासून 3,444 पर्यंत, यांची जर टोटल घेतली तर ती येते 24,529. परत तेच, मोठ्यातून लहान मायनस करायचं आहे. जर आपण मोठ्यातून लहान मायनस केला तर आन्सर येतं आहे 88,771. लक्षात घ्या, डेबिट साईड स्मॉल आहे म्हणून आपण त्याला प्रॉफिट म्हणतो आहे आणि जर क्रेडिट साईड स्मॉल असेल तर आपण त्याला लॉस म्हणणार आहे. जसं इथे वरती डेबिट साईड स्मॉल होती म्हणून आपण ग्रॉस प्रॉफिट डेबिटला लिहिला, बरोबर. जर क्रेडिट साईड स्मॉल असती तर आपण तो इकडे लिहिला असता आणि आपण त्याला नाव दिलं असतं ग्रॉस लॉस. डेबिट स्मॉल आहे म्हणून डेबिटला लिहिलं, क्रेडिट स्मॉल असती तर क्रेडिटला लिहिलं असतं. आत्ताही तेच होतं आहे. आत्ताही कुठली साईड स्मॉल आहे, डेबिट साईड स्मॉल आहे म्हणून मी आन्सर इकडे डेबिटला लिहिणार आहे. या ठिकाणी मी नाव टाकणार आहे टू नेट प्रॉफिट. लक्षात घ्या, आत्ता जो झालेला नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला दोन्ही पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे.
आत्ता या दोन्ही पार्टनरचा रेशो इक्वल आहे, म्हणजे जो काही प्रॉफिट होणार आहे तो दोघांमध्ये आपल्याला इक्वल डिवाइड करायचा आहे. म्हणून मी या ठिकाणी 88,771ला 2ने डिवाइड केलं, तर आन्सर पॉईंटमध्ये आलं. पॉईंटमध्ये आन्सर येतं आहे म्हणून आपल्याला ₹1 ॲडजस्टमेंट करायचा आहे. हे लक्षात घ्याल. मी या ठिकाणी ₹1 कसा ॲडजस्ट केला आहे पाहिलं का तुम्ही? मी दयाला दिलेत 85 आणि क्षमाला दिलेत 86, म्हणजे हा जो 0.5 आहे तो याच्यात ॲड करून घेतला. ₹1 ॲडजस्ट केला आहे मी थोडक्यात. पॉईंटमध्ये आन्सर लिहिलं हे अवघड जातं म्हणून मी ₹1 ॲडजस्ट केला. म्हणजेच काय झालं की नेट प्रॉफिट जो झालेला होता त्याच्यातला एक पार्ट दयाला गेला आणि एक पार्ट क्षमाला गेला. परत एकदा मी काय सांगितलं, आजचा जो रेशो होता, आजचा रेशो हा इक्वल होता. रेशो इक्वल होता म्हणून ही अमाऊंट इक्वल केली, परंतु इक्वल केली तर पॉईंटमध्ये येते म्हणून आपण ती ₹1 ॲडजस्ट करून लिहिला आहे. मग आत्ता दयाला जाणार किती आहेत? आत्ता दयाला मिळणार आहेत 44,385 आणि क्षमाला मिळणार आहेत 44,386, म्हणजे दोन्ही मिळून झालेत 88,771. दोन्हीकडे मोठी बेरीज लिहायची आपल्याला, 1,13,300 आणि इकडे पण सेम 1,13,300. चला आपण परत एकदा पाहूया काय केलं. आपण ट्रेडिंगच्या दोन्हीकडची टोटल घेतली, डेबिटची टोटल घेतली आणि क्रेडिटची टोटल घेतली. आउटरची टोटल घ्यायची, ट्रेडिंगच्या डेबिटची आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटची. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आहे तुमच्या समोर लिहिली आहे, डेबिटची टोटल पण तुमच्या समोर लिहिली आहे. क्रेडिटमधून डेबिट मायनस केलं तर आन्सर आलं आहे 1,09,500. डेबिट साईड स्मॉल आहे म्हणून आन्सर डेबिटला लिहिलं आहे. क्रेडिट साईड स्मॉल असती तर आन्सर क्रेडिटला लिहिलं असतं. डेबिट स्मॉल आहे म्हणून आपण त्याला ग्रॉस प्रॉफिट नाव दिलं आहे. क्रेडिट साईड स्मॉल असती तर आपण त्याला ग्रॉस लॉस नाव दिलं असतं. आता ग्रॉस प्रॉफिट डेबिटला आहे म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट गेला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. जसं आत्ता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं आहे त्याच पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण क्लोज केलं आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या दोन्हीकडची टोटल घेतली, क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल. जे काही आन्सर आलं आहे त्याला आपण नेट प्रॉफिट नाव दिलं आहे. ह्या वर्षी आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, म्हणजे जो काही नेट प्रॉफिट होणार आहे तो आपल्याला दोन्ही पार्टनरमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग इक्वली डिस्ट्रीब्यूट केला तर आन्सर येतं 85.5, म्हणजे 44,385.5. पण 0.5 असल्यामुळे आपण त्याला ₹1 ॲडजस्ट केला. आपण काय केलं, दयाला दिले 85 आणि क्षमाला दिले 86, ₹1 ॲडजस्ट करून घेतला आहे. इथे डेबिटची टोटल स्मॉल आहे म्हणून आपण आन्सर डेबिटला लिहिलं आहे. क्रेडिटची टोटल स्मॉल असती तर आपण आन्सर क्रेडिटला लिहिलं असतं. आपण डेबिटला लिहिलं आहे टू नेट प्रॉफिट, त्याच्यात दया आणि क्षमा आणि दोन्हीकडे कुठली टोटल लिहिली आहे मित्रांनो? जी मोठी टोटल आहे 1,13,300 ती टोटल आपण दोन्हीकडे लिहिली आहे. तुमच्या काय लक्षात आलं? कुठल्या टोटल घ्यायच्या, इनरच्या का आउटरच्या? आउटरच्या, बरोबर. आता हा जो नेट प्रॉफिट आहे हा डेबिटला आहे, नेट प्रॉफिट डेबिटला आहे, बरोबर. जसं इथे ग्रॉस प्रॉफिट डेबिटला होता तर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला गेला. तसं जर आता हा नेट प्रॉफिट डेबिटला आहे तर त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. मी ऑलरेडी तो इकडे लिहून ठेवलेला आहे. हे पण मी काय सांगितलं, हा नेट प्रॉफिट डेबिटला होता, मग सेकंड इफेक्ट कुठे आला? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. जसं आत्ता आपण पहिले 2 लेजर क्लोज केले, दोन्हीकडच्या टोटल घेतल्या, मोठ्या बेरजेतून लहान बेरीज मायनस केली, तसंच सेम इकडे करायचं आहे. जर तुम्ही क्षमामध्ये चेक केलं, क्षमात, तर क्षमाच्या क्रेडिटची टोटल ही एवढी येते, परंतु क्षमाच्या डेबिटला काहीच नाही आहे, 0 आहे क्षमाच्या डेबिटला. म्हणून मग दोन्हीकडे मी टोटल तीच लिहिली. डेबिटला काहीच नसल्यामुळे बॅलन्स तोच आला आहे. हा पहा इथे बॅलन्स आहे, हा तोच बॅलन्स लिहिला. जी टोटल आहे तोच बॅलन्स आहे. का बरं बॅलन्स आहे? कारण डेबिटला काहीच नाही आहे म्हणून. दयामध्ये पाहिलं तर दयाच्या क्रेडिटची टोटल एवढी येते, मात्र दयाच्या डेबिटला ऑलरेडी 1,000 होते, म्हणजे दयाचा बॅलन्स किती उरला? एवढा. परत तेच केलं आपण. पहा एकदा, या दोघांची टोटल घेतली, ही मोठी टोटल आहे, छोटी टोटल घेतली तर किती येणार? 1,000. मग आपण ते मायनस केलं तर आन्सर एवढं आलं आहे. आपण याला नाव दिलं टू बॅलन्स कॅरेट डाऊन. परत रूल तोच, डेबिटचं असेल तर क्रेडिटला. हा बॅलन्स कुठल्या साईडला आला आहे? डेबिटला. मग याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? क्रेडिटला. क्रेडिटला म्हणजे लायबिलिटीला. म्हणून मी इकडे लायबिलिटीमध्ये लिहितोय कॅपिटल
अकाउंट, त्याच्यात दया 2,03,385 आणि क्षमा 1,64,386. हे जे बॅलन्स आले आहेत वरचे, हे बॅलन्स मी इथे लिहून ठेवलेत. परत नियम तोच, कुठली टोटल घ्यायची, इनरची का आउटरची? आउटरची. जर आपण आउटरची टोटल घेतली, मी ऑलरेडी घेऊन ठेवली आहे दोन्ही साईडची आउटरची टोटल, तर ती एवढी येते 4,82,471. मग ही टोटल आपण दोन्हीकडे लिहिणार 4,82,471 आणि इकडे पण तेवढेच लिहिणार आपण 4,82,471. 4,82,471. परत एकदा समरी घेऊया. काय केलं आपण? सगळ्यात आधी आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं आहे, मग प्रॉफिट अँड लॉस, मग पार्टनर्स कॅपिटल आणि मग बॅलन्स शीट. मला वाटतं क्लोजिंगची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल आणि नाहीच जमलं तर मी परत शिकवेल. टोटल जमल्या पाहिजेत हे लक्षात ठेवाल. धन्यवाद.